नमस्कार, मी प्रोफेसर उज्ज्वला भोर, मराठी विभाग राव बहादूर नारायणराव बोरावके कॉलेज श्रीरामपूर. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही भागांपासून आपण तृतीय वर्ष कला म्हणजेच BA मराठी या वर्गाच्या पेपर क्रमांक 4 भाषा विज्ञान या विषयाअंतर्गत येणाऱ्या विविध संज्ञा संकल्पनांना आपण जाणून घेत आहोत. यामधील भाषिक प्रक्रिया जी आहे ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आजच्या या भागामध्ये आपण मागील भागाला जोडून वाक्यविचारामध्ये जे आपण वाक्याचे वेगवेगळे घटक असं म्हटलेलं होतं, तर त्यामधला जो पहिला घटक आहे शब्दबंध, तो समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आपण हे पाहिलेलं आहे की वाक्य ही एक मोठी रचना असते. ही रचना कशाने बनलेली असते? तर शब्दांनी बनलेली असते. पण या शब्दांना सुद्धा काही एक असं अस्तित्व किंवा काही एक असं संबंध त्यांचा असतो. कुठलाही शब्द कुठेही आपण ठेवत नाही, तर एका विशिष्ट शब्दाच्या शेजारी आगे मागे काही विशिष्ट प्रकारचे शब्द आपण ठेवत असतो. आणि मग या पद्धतीने 2 किंवा 3 शब्दांनी मिळून, म्हणजे त्या शब्दांमधला परस्पर संबंध लक्षात घेऊन ते शब्द एकमेकांच्या जवळ ठेवले जातात. अशा 2 किंवा 3 शब्दांनी मिळून जो एक भाषिक तुकडा किंवा भाषिक रूप आपल्याला मिळतं, त्याला आपण पदबंध किंवा शब्दबंध असं म्हणतो. भाषाशास्त्रीय दृष्ट्या याची व्याख्या करायची झाली तर अशी केली जाताना आपल्याला दिसते की 2 किंवा अधिक शब्द विशिष्ट अर्थाने आणि रचना तत्वाने एकत्र येऊन होणारे भाषिक रूप किंवा एकत्र येऊन होणारी भाषिक रचना म्हणजे शब्दबंध किंवा पदबंध. परत लक्षात घ्या की 2 किंवा अधिक शब्द विशिष्ट अर्थ म्हणजे त्या दोन्हींनी मिळून एकत्र आल्यामुळे काही एक विशिष्ट अर्थ तयार झाला पाहिजे. म्हणजे समजा उदाहरणार्थ लाल टोपी आणि मुलगा हे 2 म्हणजे वेगवेगळे शब्द आहे, पण ते 2 एकत्र येऊन काहीतरी अर्थ तेथून प्रकट झाला पाहिजे. मग कसं तयार होईल की लाल टोपीवाला मुलगा, म्हणजे इथे लाल टोपीवाला मुलगा हा शब्दबंध तयार झाला. लाल टोपी वाला मुलगा हे जे 4 शब्द होते सुटे, त्या 4 शब्दांमधून असा 2च शब्दांचा एक बंध किंवा एक रचना तयार झाली. आणि त्यामुळे या सुट्या शब्दांना जो अर्थ होता तो आता थोडासा बदलला गेला आणि आता एक वेगळा शब्द आणि एक वेगळा अर्थ तयार झाला, की एक वेगळी रचना आणि एक वेगळा अर्थ तयार झाला, तो म्हणजे लाल टोपीवाला मुलगा. म्हणजे इथे अशा पद्धतीने शब्द एकत्र आलेले पाहिजे की ज्यांच्यामधून काहीतरी अर्थ उमटला पाहिजे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की 2 किंवा अधिक शब्द विशिष्ट अर्थाने ते जोडले गेले पाहिजे. आणि त्याचबरोबर आणखीन काय, रचना तत्वाने, म्हणजे त्यांचे ते जोडले जाणं किंवा त्यांचं एकमेकाच्या शेजारी येणं, म्हणजे त्यांची ती रचना होणं, त्यांचं ते स्थान असणं, हे सुद्धा कुठल्या तरी तत्वाने असलं पाहिजे. त्याच्या मागे काहीतरी कारण असलं पाहिजे, त्याच्या मागे काहीतरी एक विशिष्ट ज्याला आपण म्हणतो मूल्य ते असलं पाहिजे. तर मग अशा पद्धतीने एकत्र येऊन होणारं भाषिक रूप किंवा रचना म्हणजे काय, तर शब्दबंध किंवा पदबंध. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर असं म्हणता येईल की भाषेमध्ये अनेक शब्द असतात, पण सुटे शब्द एकापुढे एक ठेवणं म्हणजे शब्दबंध नाही. जसं मी आत्ता सांगितलं की लाल वाला मुलगा टोपी हे सगळे सुटे शब्द आहेत. हे सुटे शब्द आपण एका ओळीमध्ये लिहिले म्हणजे शब्दबंध तयार झाला का? तर नाही. कारण काय, कारण ते शब्द एकमेकाशी कुठल्याच तत्वाने बांधले गेलेले नाही, जोडले गेलेले नाही, आणि त्यामुळे त्यांचा कुठलाच विशिष्ट अर्थ सुद्धा उमटलेला नाही. पण ते विशिष्ट रचना तत्वाने, म्हणजे कोणत्या ह्याचा कशाचा संबंध आहे लक्षात घेऊन जर आपण त्याची मांडणी केली तर मग मात्र आपल्याला काहीतरी एक विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. म्हणून आपण अशी मांडणी केली की लाल टोपीवाला मुलगा, म्हणजे लाल टोपी या शब्दाला वाला हा शब्द आपण जोडला, नंतर लाल शब्द याला जोडला, त्यामुळे लाल टोपीवाला असा शब्द तयार झाला किंवा असा बंध तयार झाला.
आणि मुलगा हा त्याला जोडलेला एक बंध. आणि मग अशा या बंधामधून लाल टोपीवाला मुलगा हा एक विशिष्ट अर्थ देणारा असा शब्दांचा जो काही बंध म्हणू आपण, शब्दांची जी काही मांडणी किंवा शब्दांची जी काही बांधणी ती तयार झाली. मग ती तयार होण्यामागे रचना तत्व आहे आणि त्यामुळे तिचा एक विशिष्ट अर्थ व्यक्त करण्याची क्षमता सुद्धा तिच्यामध्ये प्राप्त झालेली आहे, निर्माण झालेली आहे. म्हणजे सुटे सुटे शब्द असे एका पुढे एक ठेवणं म्हणजे शब्दबंध नाही, तर जे शब्द सुटे सुटे शब्द अशा कुठल्या तरी रचना तत्वाने एकत्र बांधले जाणं की ज्यामुळे त्याच्यामधून काहीतरी विशिष्ट अर्थ प्रकट होईल, अशा प्रकारची जी रचना किंवा अशा प्रकारचं जे रूप त्याला पदबंध किंवा शब्दबंध म्हटलं जातं. आता हा शब्दबंध ओळखायचा कसा, हा शब्दबंध ठरवायचा कसा, हा पदबंध ठरवायचा कसा, तर त्याचे 2 नियम किंवा अटी आपण पाहिलेल्याच आहे की कुठल्याही शब्दांच्या अशा एकत्र येऊन बनलेल्या रूपाला शब्दबंध ठरवायचा असेल, पदबंध ठरवायचा असेल किंवा त्यांना पदबंध म्हणून ओळख निर्माण व्हायची असेल तर त्यांचा विशिष्ट अर्थ प्राप्त झाला पाहिजे आणि त्यांचं जे जोडणं झालेलं आहे ते कुठल्या तरी तत्वाने झालेलं असलं पाहिजे. ही 2 अटी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील किंवा या 2 अटींचं पालन तिथे होतंय का हे पाहावं लागेल, तरच त्याला शब्दबंध म्हणता येईल, पदबंध म्हणता येईल. अन्यथा सुट्या सुट्या शब्दांना पदबंध किंवा शब्दबंध म्हणता येणार नाही. आणि म्हणून या 2 अटी किंवा ही 2 जे नियम आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू की मग शब्दबंध किंवा पदबंध होण्यासाठी मग काय असलं पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजे ज्या शब्दांना आपण एकत्र आणण्याचा आणि अशी रचना बनवण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा त्यामुळे आपण असे शब्द एकत्र आल्यामुळे आपण त्यांना रचनाबंध म्हणणार असू, तर त्याच्यासाठी त्या शब्दांमध्ये आंतरिक स्थैर्य आहे का हे आपल्याला पाहावं लागेल. मग आंतरिक स्थैर्य म्हणजे काय, तर तो शब्द ज्या क्रमाने आलेला आहे तो क्रम आणि त्यांची मांडणी म्हणजे त्यांना ज्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बदल करता आला नाही पाहिजे. बदल होत असेल आणि बदल होऊन सुद्धा अर्थ जर बिघडत नसेल किंवा अर्थ नवीन मिळत नसेल तर आपल्याला त्याला शब्दबंध किंवा पदबंध म्हणता येणार नाही. मग याच्यासाठी आपण उदाहरण घेतलेलं आहे बघा. रागीट हा एक शब्द आहे, चेहरा हा एक शब्द आहे, चा म्हणजे आपण कार्यकारी रूपीम पाहिलेले आहे मागच्या भागामध्ये, त्याच्यामधून तुमच्या हे लक्षात येत असेल. चा याला स्वतंत्र काढू शकतो आपण आणि त्याला अर्थ आहे, त्याला आपण कार्यकारी रूपीम असं म्हटलेलं आहे किंवा विभक्ती प्रत्यय म्हटलेला आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे रागीट हा एक शब्द आहे, चेहरा हा एक शब्द आहे, चा हा एक शब्द आहे, मूल हा एक शब्द आहे, गा हा एक शब्द आहे, रागी या पद्धतीने हे सगळे सुटे सुटे शब्द आहे. मग या सुट्या सुट्या शब्दांची आपण अशा पद्धतीने रचना केलेली आहे. कशी रचना केली, तर रागीट चेहऱ्याचा मुलगा म्हणजे हा जो चा आहे तो आपण कितव्या क्रमांकावर ठेवला, तर रागीट हा शब्द पहिल्या क्रमांकावर आहे, चेहरा हा दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि चा तिसऱ्या क्रमांकावर आपण ठेवला, मूल हा 5व्या क्रमांकावर आपण ठेवला, हे 4थ्या क्रमांकावर आपण ठेवला आणि गा हा 5व्या क्रमांकावर आपण ठेवला. आता हा क्रम कसा आहे, तर रागीटचा पहिला क्रम आहे, चेहऱ्याचा दुसरा क्रम आहे, चाचा तिसरा क्रम आहे, मूलचा 4था क्रम आहे, गाचा 5वा क्रम आहे. म्हणजे 5 ठिकाणी 5 स्थानावर हे 5 शब्द आपण ठेवलेले आहे आणि त्यामधून आपल्याला एक विशिष्ट अर्थ देणारा असा एक बंध मिळाला आहे. तो कोणता, रागीट चेहऱ्याचा मुलगा. पण हाच बंध जर आपल्याला बदलवता येत असेल, म्हणजे जर हा क्रम बदलवता येत असेल तर शब्दबंध राहील, नाही असं नाही, पण हा शब्दबंध त्याला म्हणता येणार नाही. रागीट चेहऱ्याचा मुलगा हा शब्दबंध म्हणता येणार नाही, नवीन शब्दबंध मग त्याच्यामधून तयार होईल. म्हणजे उदाहरणार्थ बघा, मग आपण इथे बघू की रागीट क्रम तसाच ठेवलेला आहे, पहिल्या क्रमांकावरच हा शब्द ठेवलेला आहे, पण 4थ्या क्रमांकावर 4थ्या आणि 5व्या क्रमांकावर जे शब्द होते ते आपण इथे 2ऱ्या आणि 3ऱ्या क्रमांकावर आणलेले आहे. मुलाचा आणि मग चेहरा हा 2ऱ्या क्रमांकावर असणारा शब्द आपण
इथे मात्र म्हणजे 4थ्या क्रमांकावर नेऊन ठेवलेला आहे. आणि त्यामुळे जी काही रचना निर्माण झालेली आहे रागीट मुलाचा चेहरा, ती या पहिल्या रचनेपेक्षा निश्चितच वेगळी आहे. तुमच्याही लक्षात येत असेल, कारण रागीट चेहऱ्याचा मुलगा याचा अर्थ वेगळा आहे आणि रागीट मुलाचा चेहरा याचा अर्थ वेगळा आहे. म्हणजे अर्थ बदलला आहे. म्हणजे जर अशा पद्धतीने शब्दक्रम बदलवता येत असेल आणि त्यामुळे अर्थही बदलत असेल तर त्याला नवीन शब्दबंध आपल्याला म्हणावं लागेल, त्याला याच शब्दबंधाचं म्हणता येणार नाही. म्हणजेच इथे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की हा पदबंध आणि तो पदबंध जर सारखा आहे असं आपल्याला म्हणायचं असेल तर आपल्याला हा क्रम बदलवताच येणार नाही. अशा पद्धतीने ती रचना आपल्याला करावी लागेल. जर एखाद्या रचनेमध्ये शब्दांचे क्रम बदलता येत असतील आणि बदलून त्याचा अर्थ बदलवता येत असेल तर आपल्याला ती मूळ रचना म्हणता येणार नाही, मूळ पदबंध म्हणता येणार नाही. तो नवीन पदबंध तयार होईल. किंवा आणखीन उदाहरण मी देईन की समजा उदाहरणार्थ मराठी स्पेशल घेतलेले विद्यार्थी. आता मराठी स्पेशल घेतलेले विद्यार्थी यामध्ये कसं आहे, मराठी हा शब्द पहिल्या क्रमांकावर आहे, स्पेशल हा दुसऱ्या क्रमांकावर आहे, घेतलेले हा तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि विद्यार्थी हा 4थ्या क्रमांकावर आहे. आता हा क्रम आपण बदलू. मग आपण असा क्रम करू की घेतलेले विद्यार्थी मराठी स्पेशल. काही आपल्याला अर्थ जुळतो, सुसंगत ज्याला अर्थ म्हणतो आपण, तो काही लागतो का? नाही लागत. किंवा मग मी म्हटल्याप्रमाणेच म्हणजे आणखीन आपण सुटे हे शब्द करू, नुसते सुटे सुटे शब्द आपण घेऊ. विद्या, अर्थ, मराठी, घेत, लेले. तर बघा काही अर्थ बोध होत नाही. म्हणजे इथं सगळे शब्दच आहे पण त्या शब्दांच्या केवळ अशा जुळणीमुळे काही अर्थबोध होत नाही. कारण काय? कारण त्या शब्दांचा क्रम आपण व्यवस्थित ठेवलेला नाही. त्या शब्दांचा काहीतरी क्रम आपण लावून जर ते शब्द विचारात घेतले तरच आपल्याला काहीतरी अर्थ मिळतो. मग मराठी स्पेशल घेतलेले विद्यार्थी म्हणा किंवा स्पेशल मराठी घेतलेले विद्यार्थी असं म्हणा, पण आपल्याला अशी काहीतरी रचना करावी लागेल तरच आपल्याला तो अर्थ मिळेल. म्हणजे थोडक्यात इथे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की सुटे शब्द परंतु ते अशा पद्धतीने रचावे लागतात की त्यांच्या क्रमामधून काहीतरी अर्थ आपल्याला प्राप्त होईल, काहीतरी त्यांच्या क्रमामध्ये आपल्याला स्थैर्य ठेवावं लागेल, स्थिरता ठेवावी लागेल. ती स्थिरता असेल तरच तो अर्थ मिळेल. ती स्थिरता बिघडली की अर्थ विस्कळीत होईल. मग अशा पद्धतीने शब्दांचं आंतरिक स्थैर्य ठेवून जी शब्दांची मांडणी केली जाते, रचना केली जाते, तिलाच फक्त आपण शब्दबंध म्हणू शकतो, पदबंध म्हणू शकतो. थोडक्यात शब्दबंध किंवा पदबंध म्हणण्यासाठी त्या रचनेमध्ये जे शब्द घेतलेले आहे त्या शब्दांमध्ये आंतरिक स्थैर्य असलं पाहिजे. म्हणजेच त्यांना ज्या क्रमाने मांडलेलं आहे त्या क्रमाची ती मांडणी स्थिर असली पाहिजे, ती बदलवता कामा नये. नंतर दुसरा नियम किंवा दुसरी अट आपण बघू, ती म्हणजे बाह्य स्वातंत्र्य. की कशाला म्हणायचं शब्द बंध? तर जेव्हा एखाद्या शब्दाची ती रचना संपूर्णपणेच आपल्याला बदलवता येत असेल किंवा तिचा क्रम आपल्याला बदलवता येत असेल किंवा तिची उचल ज्याला आपण म्हणू तिचं उचलणं, दुसरीकडे ठेवणं असं करता येत असेल, म्हणजे संपूर्ण पदबंधाची जागा बदलवता येत असेल, काही शब्दांचीच नाही, तर त्या शब्दांनी बनलेला जो शब्दबंध आपण म्हणतो तो शब्दबंध म्हणजे संपूर्ण जागा त्याची बदलवता येत असेल तरच त्याला आपण शब्दबंध म्हणू शकतो. ज्या शब्दांची जागा बदलवता येत नाही त्याला त्या शब्दबंधातला भाग म्हणता येणार नाही. म्हणजे समजा उदाहरणार्थ बघा, इथे मी वाक्य लिहिलेलं आहे की रात्रीच्या काळोखात आकाशात खूप चांदण्या दिसतात. आता किती वेगवेगळे शब्द आहेत? तर रात्री, च्या, काळोख, आत, आकाश, आत, खूप, चांदण्या, दिसतात, इतके शब्द आहेत.
पण या शब्दांची एका विशिष्ट क्रमाने मांडणी केलेली आहे आणि त्यामुळे या पद्धतीचं वाक्य बनलेलं आहे आणि आपल्याला अर्थ संपूर्ण त्यामुळे कळालेला आहे की रात्रीच्या काळोखात आकाशात चांदण्या दिसतात. आता याच्यामध्ये शब्दबंध कोणते आहेत, तर या 2 अटी आपल्याला इथे लावाव्या लागतील की म्हणजे रात्रीच्या काळोखात का काळोखात आकाशात. तर बघा, तर आपल्याला लक्षात येईल की काळोखात आकाशात असं यांचा संबंध लावून ते जर उचलायचं म्हटलं किंवा त्यांची जागा बदलायची म्हटली तर त्यामुळे आपल्याला जी रचना आपण म्हणतो ती अबाधित राहताना दिसते का, अर्थ न बिघडता तसाच राहताना दिसतो का, तर नाही होत तसं. आणि म्हणून आकाशात काळोखात आकाशात असा शब्दबंध नाही आपण ठरवू शकत. मग आपल्याला लक्षात येतं की रात्रीच्या काळोखात असा एक शब्दबंध आपल्याला ठरवता येतो, खूप चांदण्या दिसतात असा एक शब्दबंध आपल्याला ठरवता येतो आणि आकाशात हा एक स्वतंत्र शब्दबंध आपल्याला ठरवता येतो. त्यामुळे मग आपण या 3 तुकडे केलेले आहे. मला वाटतं ऊसाचं उदाहरण मागे दिलेलं आहे की आपण संपूर्ण तो 1-1.5 मीटरचा लांबीचा ऊस आपण खाऊ शकत नाही आणि म्हणून आपण त्याचे तुकडे करतो आपल्या सोयीसाठी. पण तुकडे करताना सुद्धा आपण आपली सोय जशी बघत असतो तसं आपला काहीतरी भूमिका ठेवून आपण त्या ऊसाचा तुकडा करत असतो. केवळ कुठंतरी वेळा मारायचा किंवा कोयता मारायचा आणि तुकडा करायचा म्हणून करायचा असं आपण करत नसतो. तर त्याच्या मागे काहीतरी आपला हेतू म्हणजे काहीतरी तत्व असतं, ते तत्व लक्षात घेऊन आपण तो तुकडा करत असतो. आणि मग त्यामुळे आपल्याला बांडीचा ऊस बाजूला काढता येतो, बुडाचा ऊस म्हणजे मुळाचा ऊस बाजूला काढता येतो आणि मधला गाभ्याचा जो भाग आहे तो गाभ्याचा भाग देखील आपल्या सोयीने तुकडे करून आपल्याला खाता येतो. हे करताना आपण काही त्याच्यामागे तत्व लावलेलं असतं की कुठे तुकडा करावा, कुठे कोयता मारावा, कुठे मारू नये. त्यामुळे ते सगळं पुढची सोय होते. तसंच इथे मी म्हणेन की या संपूर्ण वाक्याच्या या रचनेचे आपण तुकडे केले म्हणजे आपण खंड केले, भाग केले, पण ते करताना कुठेही तुकडा करायचा म्हणून केला किंवा करून चालेल का, नाही. आणि म्हणून तसं चालणार नाही म्हणून आपण या पद्धतीने काही तत्व लावून आपण ते तुकडे केले. मग कसे तुकडे केले, रात्रीच्या काळोखात हा एक तुकडा केला, आकाशात हा एक तुकडा केला आणि खूप चांदण्या दिसतात हा एक तुकडा केला. आता हा तुकडा बरोबर झाला की नाही म्हणजे शब्दबंध म्हणण्याच्या योग्यतेचा झाला की नाही हे आपल्याला कसं ठरवता येईल, तर आपल्याला हे बघावं लागेल की मुळात या प्रत्येक तुकड्याचा एक अर्थ आपल्याला काही मिळतो आहे का. कारण आपण बघितलंय की तो विशिष्ट अर्थाने बनलेला पाहिजे. मग आपल्याला अर्थ मिळतोय का, तर मिळतोय रात्रीच्या काळोखात, कारण रात्रीचाच काळोख असतो म्हणजे रात्रीच्या काळोखात याचा अर्थ आपल्याला मिळतोय. आकाशात हा एक स्वतंत्र अर्थ आपल्याला मिळतोय आणि खूप चांदण्या दिसतात हा सुद्धा एक स्वतंत्र अर्थ आपल्याला मिळतोय. पण त्याऐवजी जर आपण असा तुकडा केला असता, मी आत्ता म्हटल्याप्रमाणे काळोखात आकाशात खूप, काळोखात आकाशात खूप म्हणजे या पद्धतीचा इथं तुकडा आपण केला असता, तर बघा काळोखात आकाशात खूप हा तुकडा आपण केलाय पण आपल्याला काही अर्थ मिळतोय का त्याच्यामधून, तर नाही मिळत. कारण आपल्याला काहीच कळत नाही. काळोखात आकाशात खूप म्हणजे काय, काहीच नाही कळत. आणि म्हणून जरी असा तुकडा आपण केला त्याच्यामध्ये काही शब्द एकत्र आलेले असले तरी आपल्याला त्याला शब्दबंध नाही म्हणता येत, कारण त्या शब्दाची बांधणी एकमेकाशी काहीच संबंध आपल्याला दाखवताना दिसत नाही, कारण आपल्याला काहीच अर्थ कळत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने आपण बांधणी नाही करू शकत. तर ही बांधणी करताना, शब्दांची बांधणी करताना म्हणजे शब्दबंध किंवा पदबंध तयार करताना हा परस्परांमधला जो काही एक अर्थ कळण्याचा संबंध आहे तो लक्षात घेऊनच आपल्याला त्यांना एकमेकाशी बांधावं लागतं. कुणाची जोड कुणाशी नाही घालू शकत आपण. जसं इथे आपण आत्ता घातली होती, काळोखात आकाशात खूप, या तिघांची जोड आपण घातली पण ती जोड काही उपयोगाची आहे का, नाही उपयोगाची. आणि म्हणून योग्यच जोड घालावी लागते. थोडं शेतकऱ्यांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर गोऱ्याबरोबर ज्याला आपण बैल म्हणतो त्या बैलाची जोड नाही घालता येत, कारण गोरा आणि बैल यांची जर जोड घातली तर गोरा कुठंतरी हुंदडत असतो आणि बैल आपल्या शिस्तीने बिचारा चालत असतो आणि मग एकाने गाडी ओढणं आणि दुसऱ्याने शिस्तीत चालणं याच्यामुळे ती गाडी व्यवस्थित नाही चालू शकत. मग गाडी व्यवस्थित चालायची असेल तर दोन्ही बैल निदान काहीतरी समान याचे असावे लागतात. तसं इथे आपण म्हणू की म्हणजे असं कुठल्याही शब्दाला कुठल्याही शब्दाशी बांधून नाही चालत.
योग्य शब्दाला योग्य शब्दाशी बांधणं म्हणजे शब्दबंध तयार करणं किंवा पदबंध तयार करणं. आणि म्हणून आपण बघितलं की रात्रीच्या काळोखात हे एकमेकाशी बांधलं जाणं शक्य आहे किंवा योग्य आहे. नंतर खूप चांदण्या दिसतात, हे तिन्ही शब्द एकमेकाशी बांधले जाणं हे योग्य आहे किंवा म्हणजे आपल्याला उपयुक्त आहे. आणि म्हणून या पद्धतीने आपण हे 3 तुकडे केलेले आहे. मग आता हे 3 तुकडे एकमेकाशी बांधले गेलेले आहे ते योग्य आहे हे अर्थाच्या दृष्टीने तर आपल्याला कळलं, पण आणखीन रचना तत्वाच्या दृष्टीने कळणं म्हणजे काय, तर या 3 तुकड्यांपैकी एखाद्या तुकड्याची जागा आपल्याला हलवता येते का, ती हलवून सुद्धा आपल्याला पाहिजे तो अर्थ मिळतो का हे पाहणं. मग या पद्धतीने जर आपण पाहायला लागलो तर आपल्याला काय दिसतं की रात्रीच्या काळोखात या तुकड्याची जागा पहिल्या ठिकाणी आहे, शब्दा म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला आहे. पण त्याच्याऐवजी रात्रीच्या काळोखात या तुकड्याला आपण मधल्या भागामध्ये टाकलं, म्हणजे दुसऱ्या स्थानावर आपण टाकलं. बघा, आपण प्रयोग करून बघू की रात्रीच्या काळोखात हा तुकडा आपण इथे टाकू, आकाशात नंतर इथून उचलून इकडे टाकू. काय होतं तर आकाशात रात्रीच्या काळोखात खूप चांदण्या दिसतात. बघा, होतं की नाही, काय बिघडलं का, नाही बिघडलं. याच पद्धतीने आणखीन आपण असं करू, हे आकाशात आहे ना, मध्ये आलेलं आहे हा तुकडा, हा मधला तुकडा उचलून आपण त्याऐवजी त्याला सुरुवातीला घेऊ. काय होतंय बघा, आकाशात रात्रीच्या काळोखात खूप चांदण्या दिसतात. म्हणजे बघा, आपल्याला हे तुकडे असे उचलून टाकता येतात, म्हणजे त्या रचनेच्या सुरुवातीला, मध्ये, शेवटी असे आपल्याला टाकता येतात. पण टाकून सुद्धा त्यांचा अर्थ बिघडत नाही, बदलत नाही. म्हणजे या तुकड्यांना स्वतःची हालचाल करण्याची किंवा त्यांची हालचाल करण्याचं स्वातंत्र्य इथं प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं. त्यालाच बाह्य स्वातंत्र्य असं म्हटलं जातं. असं बाह्य स्वातंत्र्य म्हणजे तो संपूर्ण तुकडा उचलता येणं आणि त्याची जागा बदलवता येणं, हे स्वातंत्र्य असावं लागतं किंवा ज्या तुकड्यामध्ये हे स्वातंत्र्य असतं. आणि त्याचबरोबर ज्या तुकड्यामध्ये हे असं आंतरिक स्थैर्य म्हणजे त्याचा क्रम बदलता न येणं असं स्थैर्य असतं, त्या तुकड्याला म्हणजे त्या शब्दांच्या रचनेला आपण शब्दबंध किंवा पदबंध म्हणू शकतो. म्हणजे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की सुटे सुटे शब्द वेगळे किंवा नुसता शब्द म्हणणं वेगळं आणि शब्दबंध म्हणणं वेगळं. जेव्हा आपण नुसता शब्द म्हणतो तेव्हा तिथे कुठला तरी एक शब्द आपण लक्षात घेतलेला असतो किंवा 2 किंवा 3 रूपिकांनी मिळून बनलेला शब्द विचारात आपण घेत असतो. पण जेव्हा आपण शब्दबंध किंवा पदबंध असं म्हणतो तेव्हा तिथे 2 किंवा अधिक शब्द एकत्र आलेले असतात. आणि ते एकत्र आलेले म्हणजे काय, तर ते एकमेकाशी कुठल्या तरी एका विशिष्ट पद्धतीने बांधले गेलेले असतात, त्यांची गुंफण केली गेलेली असते. ती गुंफण करण्यामागे काहीतरी तत्व असतं, विनाकारण किंवा म्हणजे करायचं म्हणून केलेलं असं नसतं, तर त्याच्यामध्ये काहीतरी संबंध असतो. तो संबंध प्रस्थापित व्हावा या दृष्टीने त्यांची बांधणी केलेली असते, त्यांची जोड घालून दिलेली असते. अशी कुठल्या तरी रचना तत्वाने जोड घालून दिलेल्या शब्दांमधून निर्माण होणारा असा एखादा तुकडा किंवा रचना किंवा भाषिक रूप, यालाच फक्त आपण शब्दबंध किंवा पदबंध म्हणू शकतो. म्हणजेच पदबंध हा शब्दांतून निर्माण होणारा परंतु काही एका विशिष्ट पद्धतीने निर्माण होणारा असा रचना प्रकार आहे, असं भाषिक रूप आहे. हे आपल्याला कदाचित यामधून लक्षात आलं असेलच. याच पद्धतीने पुढे मग या शब्दबंधांची सुद्धा याच पद्धतीने रचना किंवा बांधणी होऊन जी मोठी रचना तयार होते ती म्हणजे वाक्य, ती कशी बनते ते आपण पुढच्या तासाला पाहू. आज इथपर्यंतच आपण थांबूया. सर्वांना धन्यवाद.